म्हणजे आपली गावची रानटी बिटकी असतात ना, ते आम्ही. बाबा वय का तुमचं? 70. 70. शुभ सकाळ मित्रांनो, मी रायगडच्या दीपेश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज चाललो आहे कोलाडला कशासाठी जातोय माहिती आहे? नाही ना, ते तुम्हाला सांगतोय आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मी चाललो आहे माझं पर्सनल भाडं घेऊन. म्हणजे ते माझे नेहमीचे सर आहेत, त्यांना मी घेऊन चाललोय. ते महिन्यातून एकदा दोनदा जातच असतात. तर आज विचार केला की आज त्यांच्या म्हणजे तिकडे जातोय तर ब्लॉग बनवूया आपण. तर त्यानिमित्ताने एक आपलं कंटेंट तरी भेटेल आपल्याला बनवण्यासाठी. सो मित्रांनो, आता मी लावली आहे CNG ला लाईन, कारण की मी त्यात जरा घाईमध्येच निघालो, कारण की खूप लेट झालं होतं. रात्री मला घरी येण्यासाठी 1 वाजला. त्यानंतर जेवलो वगैरे, नंतर झोपलो. त्यानंतर मला यायला, कारण की बाहेर यायचं म्हटलं तर त्या सकाळ कुत्रे वगैरे असतात, त्यांची वेगळी भीती. तर त्यामुळे लेट झालं. त्यामुळे लेट झालं मला. मी पटापट आलो. पहिले CNG लाईन लावली. 5-6 गाड्या होत्या माझ्या पुढे. तर आता आलाय नंबर, आपला 3रा नंबर आहे अजून. म्हणजे CNG भरलं की पहिले बघूया, चहा वगैरे मिळाला तर पहिले चहा पिऊया, कारण की 2 तासात काय झोप तर पूर्ण होत नाही. 4-4:30ला काहीतरी उठलो मी पण. आणि त्यात गरमी असल्यामुळे झोप तर पूर्ण होत नाही, माहिती असेल तुम्हाला. सो आपण बघा, आता हळू थोडा पाऊस पण सुरू झालाय बघा. बारीक दिसत असेल तुम्हाला काचेवरती. बघा दिसतंय. सो आपण CNG भरू आणि बघूया. आणि त्या सरांना पिकअप करण्यासाठी जायचं आहे. 5:45 वाजता पिकअप करायचं त्यांना. आणि तिकडून पुढे आपण जाणारच आहोत. आणि आज बहुतेक गर्दी सुद्धा मिळू शकते आपल्याला रोडला, कारण की आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. तर आपले मावळे वगैरे आहेत ते 2 दिवसापासून तिकडे गेलेले आहेत रायगडावरती. सो ते परतीचा प्रवास असेल तर येताना आपल्याला थोडी गर्दी वगैरे मिळू शकते. तर आता जाऊया. तिकडे गेल्याशिवाय पाहायला मिळणार नाही आपल्याला, आणि पाहून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेलच. सो आणि आता वातावरण वगैरे चेंज वगैरे झालं असेल, कारण की पाऊस बहुतेक पडला गावाला. त्यामुळे जरा वातावरण चेंज झालं असेल तर तुम्हाला त्या दिसेलच त्या व्हिडिओमध्ये. सो चला, CNG भरून घेतो मित्रांनो. इथे टाकी फुल करून घेतो. अर्धी टाकी होती, तर फुल करून घेऊया. नंतरला डायरेक्ट कोलाडला भरायचं. मित्रांनो, CNG वगैरे भरून झालं आणि आता मी निघालो आहे. हे बघा, आपला CNG आपल्या गाडीमध्ये 370चा बसलाय. आणि त्यात सरांचा पण कॉल आला की कुठे अजून आला नाही, पोहोचला नाही वगैरे. तर मी बोललो निघालोय. तर आता बघूया. मालाडला आहे सांगितलं मी सरांना. सर काय आपल्याला ओरडणार नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे आपण टायमावरती पोहोचतो नेहमी. आज जरा मागे पुढे झालं तर काय बोलणार नाही तेवढे तरी. आणि असं पण कधी काय बोलत नाहीत, कारण की खूप चांगलेच सर ते. सो आपण आता मित्रांनो तिकडे पटापट जाऊया आणि त्यांना पिकअप करूया पहिले सरांना. मित्रांनो, मी फायनली सरांच्या इथे पोचलो आहे, लोकेशनला त्यांच्या, जिथे मी नेहमी त्यांना पिकअप करतो तिकडे. तर सर आणि मॅडम येत आहेत खाली, तर त्यांची आता वाट बघतोय. आपल्याला चहा सुद्धा प्यायला मिळाला नाही, कारण की आज आपल्याला उठायलाच लेट झाला. त्यामुळे पुढे निघता पण मग लेटच होणार ना. आपण सरांची वाट बघूया. सर आता येतीलच खाली, आणि आपण मग त्यांना पिकअप करू आणि लगेच निघू. काय ते जास्त वेळ काय थांबायचं नाही आपल्याला इकडे.
मित्रांनो, फायनली मी पोचलो कोलाडला. आणि इकडे आता त्यांचं घराचं काम वगैरे तर तसं झालेलं आहे मोस्ट ऑफ तरी. आणि प्लस त्यांची बाग वगैरे आहे, तर तिथे थोडं काम वगैरे, थोडं ना खूप काम बाकी आहे. साईडने नारळाचे झाडं वगैरे लावलेले आहेत. बघा, हे त्यांचं घर आहे. हे आत्ताच बांधले त्यांनी. आणि हे छोटे छोटे नारळाची झाडं लावले साईड साईडने. आणि इथे पूर्ण मध्ये झाडं लावायची बाकी आहेत अजून इथे. जिथे खोदून ठेवलेत ना, म्हणजे तिथे रोपटी वगैरे आतून आणून लावणारच सर इथे. आणि ही पहा, आपली गाडी इथे लावली. आणि इकडे डॅम आहे, धरण. आपल्या मराठी भाषेमध्ये धरण बोलतात त्याला. हे बघा, ऍक्च्युली या धरणाचं काम निघालं. हे बघा, हे काम चालू आहे म्हणजे अजून त्याचं. मागे मी आलो होतो, हे धरणामध्ये पाणी वगैरे होतं, पण धरणाला छोटंसं लिकेज कुठेतरी होतं, त्यामुळे काम काढलंय. हे पण खूप मोठं धरण आहे. आणि बरोबर जस्ट सरांच्या घराच्या प्लॉटच्या बाजूलाच लागूनच आहे. हे इथे घर आहे आणि हे बघा, हे बाजूला धरण. मित्रांनो, सरांना काही जास्त सोशल मीडियावरती यायला आवडत नाही, म्हणून मी त्यांना काय व्हिडिओमध्ये घेतलं नाहीये. सो फक्त आपण व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया आपण, मग निदान बाकीचं आपण दाखवू शकतो. कोलाडला आपण आलोय ते. आणि सध्या वातावरण हलकंसं चेंज झालेलं आहे, म्हणजे ऊन वगैरे आहेच, फक्त वातावरण चेंज झालेलं आहे आणि थोडं हिरवागार आता होत चाललंय. एकदा दोनदा पाऊस पडून गेलाय. आणि गावच्या निसर्गामध्ये यायचं म्हटलं तर खूप भारी वाटतं. मित्रांनो, हे बघा, सरांनी मस्त असं करून ठेवलेलं आहे इथे. अजून आंब्याची झाडं वगैरे लावलेली आहेत आणि बाकीची पण झाडं दिसत आहेत, काजूची वगैरे. हे बघा, हे काजूचं झाड, इकडे आंब्याचं झाड वगैरे, इथे कलम वगैरे असे लावलेले आहेत. कलम म्हणतात, आंब्याची झाड आहेत तिथे वगैरे. तर मित्रांनो, खूप भारी वाटतंय. आणि इकडे ठिबक सिंचनसाठी, म्हणजे झाडाला कंटिन्यू पाणी मिळण्यासाठी, हे बघा, इथे सरांनी टाकी वगैरे लावलेली आहे इथे, जेणेकरून झाडांना पाणी कंटिन्यू मिळत राहील. थेंबे थेंबे बोलतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, असं ते आहे की थेंब 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 पाणी पडलं की झाडांना पाणी मिळत राहील सारखं. काय बघा, इथे असं एक करून ठेवलंय. हे आहे ना, एक कंटिन्यू चालू ठेवणार आणि त्यातनं थेंब थेंब पाणी पडत राहणार. म्हणजे कसं, झाडांना दिवसभर पाणी घालायची कोणी गरज नाही आहे, ते आपोआप पाणी पडत राहणार त्याच्यामध्ये, थेंब 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 थेंब. आणि ते झाड कसं ओलं राहिलं ना, म्हणजे सुकण्याची पण चान्स नाही, काय नाही. आणि आता मेन म्हणजे कसं, आता पाऊस वगैरे आला ना, पाऊस आला की
पाण्याची इथे याची पण गरज नाही आहे पावसाळ्यापर्यंत. पावसात 4 महिने तरी खूप काही टेन्शन नाही, बघण्यासारखं काय येत नाही ते. आता बघूया, आता अजून सर अजून खूप काही करणार आहेत. सो बघूया त्यांची, ते आपण नेक्स्ट टाइम कधी येणार तेव्हा आपल्याला बघायला मिळणार. सरांनी खूप काही केलं तर आपण, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच, त्या काही टेन्शनच नाही. तो पण इथे बघा, इथे झाडं वगैरे लावलेले ते बघा. हे बघा सगळ्या साईड, हे बघा सगळ्या झाडांना हे करून ठेवलं ठिबक सिंचनचं पाणी वगैरे. बघा सकाळी वाटतं पाणी सोडलं असेल, इथे आता ओलावा वगैरे आहे बघा, जरासा दिसतंय बघा. म्हणजे याच्या या नोझलच्या मार्फत पाणी थेंब थेंब पडत राहतो इथे. अशा सगळ्या झाडांना करून ठेवलं, म्हणजे जेणेकरून एकही झाड सुकलं नाही पाहिजे आणि त्यांना ओलावा राहिला पाहिजे आणि पाणी कंटिन्यू गेलं पाहिजे. सो त्यासाठी सगळ्या झाडांना करून ठेवलेलं आहे. मित्रांनो, आपण गावाला आलो की सावली शोधायची गरज नाही लागत. पण आता इकडे कसं माहिती आहे, इकडे सगळ्यांनी प्लॉट वगैरे घेतलेत विकत, आणि प्लस आपलं त्यांचं काही जागेमध्ये काही झाडे वगैरे कोण लावत असतील असं. म्हणजे इथे सरांचंच नाही, असं बाकीच्या अजून लोकांनी पण इथे प्लॉट वगैरे घेतले, ते बघा ना, बघा इथे घेतलेत. तर आपण गावाला आलो की ते जागा शोधतो की आपल्याला कुठे सावली भेटेल बसायला. तर मी आता दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो, कारण की सरांच्या इथे अजून झाडे लावली नाहीत. सरांनी झाडे लावली असती ना, मग मी पण आरामात झाडांखाली बसलो असतो. अजून काम वगैरे बाकी आहे, तर मी दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये येऊन बसलो. आणि ते बघा, तुम्ही मागे झाड पाहत असं झालं, मला पण आयडिया नाही कसलं झाड आहे ते. हे बघा, दाखवतो मला पण. एक असलं ते फळ वाटतंय, फळ आय थिंक. सो मित्रांनो, तुम्हाला जर फळ कसलं आहे ते माहिती असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की हे मला माहिती नाही आहे आणि मला जाणून घ्यायचं की ते फळ नक्की कसलं आहे. सो इकडे बरं वाटतं, जरा सावली भेटले. इथे गाडीमध्ये आहे, पण गाडीमध्ये तर किती वेळ बसणार, ऊन पण आहे, आणि AC लावून तरी बसणार किती वेळ, कारण की इकडे अजून मी अजून 1-1.5 तास तरी असेनच. आणि खूप म्हणजे असं गावी आलो की खूप छान असं वाटतं की आपल्या जरा वातावरण वगैरे चेंज होतो. पाखरांचा किलबिलाट वगैरे जरा ऐकून जरा भारी वाटतं. आणि तुम्ही सुद्धा गावी येत असाल, तुम्हाला माहिती असेल, आपल्या कोकणवासियांना माहिती असेलच, कोकणातले जेवढे आहेत तेवढ्यांना झाडाखाली बसायचं सुख वेगळंच असतं, आनंद वेगळाच असतो. की आपल्या मुंबईमध्ये पण काय एवढं, म्हणजे मुंबईमध्ये पण आपले सावली वगैरे आपण शोधत असतो, पण मुंबईची AC त्यामध्ये आपण शोधत असतो, पण त्याच्यापेक्षा खूप भारी नॅचरल हवा गावच्या झाडाखाली बसायचा आणि नॅचरल हवा खात बसायचा ना. त्या नेचरमध्ये नॅचरल हवा खाण्यात वेगळीच मजा असते मित्रांनो. सुख वाटतं, सुख एक नंबरचं. मित्रांनो, मी झाडाखाली बसलो होतो मगाशी हवा खात, तर तिकडून एक बाबा आले. बाबा बोलले, बाबाने मला विचारलं, जांभळाचं झाड आहे, जांभूळ खाणार का? मी बोललो चला, जांभूळ आहे तर आपण जांभूळ खाऊया चला, कारण की मला खायला भेटले नव्हते. तर त्या बाबांनी मला इथपर्यंत घेऊन आले, आणि बाबा आता ॲक्च्युली बघा, बाबा स्वतः झाडावरती चढून मला जांभूळ काढून देत आहेत. हे बघा, कारण की गावच्या लोकांना झाडावर चढायची सवय, ती त्या लोकांना सवय असते, आपल्याला सवय नाही ना. ते बघा कसे झाडावर चढले पटापट. हे बघा, मेन म्हणजे आपल्याला झाडावरती चढायची सवय नाही, ते बरोबर चढले आणि आता बरोबर काढतात. ते बघा, हे बघा जांभूळ, गावचे जांभूळ, ते गावचे जांभूळ. हे बघा मित्रांनो, हे बाबा आहेत, आता झाडावरती चढले होते, तुम्ही बघितलात. आता यांचं वय आपण विचारूया. बाबा, वय का तुमचं? 70. या 70 वयामध्ये सुद्धा बाबा झाडावरती चढतात. भले ते झाड छोटं असू दे की तो मोठं असू दे, ते मायने नाही असतं. मेन काय असतं, वय त्यांचं वय आता एवढं आहे, 70 आहे, आणि ते झाडावर चढून माझ्यासाठी
जांभूळ काढून दिलं त्यांनी, की बाबा तू आमच्या इथे आलाय, मी जांभूळ काढून देतो, तू खा. मी बोललो चालेल बाबा, खूप भारी, कारण की मी पण जांभूळ खाल्ले नव्हते, आता मी गावी येऊन पण खाल्ले नव्हते. बाबा धन्यवाद मला जांभूळ काढून दिल्याबद्दल. हां ठीक आहे चालेल. बघा मित्रांनो, खूप भारी वाटलं. म्हणजे माणुसकी जपावी तर असं जुन्या लोकांकडूनच. आत्ताची माणसं कोण माणुसकी जपत नाहीत. हे बघा मित्रांनो, आता बाबा मला ते जांभूळ आहेत ते चांगले चांगले काढून देतात बाजूला. हे बघा, हे बघा, हे बाबा आणि ते दुसरे बाबा, हे दोघं पण मला काढून चांगले चांगले बाजूला काढून देतात. जे खराब आहेत ते बाजूला फेकून देतात, आणि चांगले आहेत ते देतात. मित्रांनो, माणुसकी पाहिजे ते अशा जुन्या लोकांकडनं, बस, बाकी काय नाही. खूप भारी वाटलं. आम्हाला काय घरी घरी भेटणार आहोत तुम्ही? बघा बाबा काय बोलतात, बघा काय बोलतात बाबा, बोला. आम्हाला काय घडी घडी भेटणार आहेत काय? घडी घडी नाहीच भेटणार. खूप भारी वाटलं मित्रांनो इकडे येऊन. पण इकडे जस्ट बसलो होतो मी सावली खाली, तर बाबा आले तिकडून. बाबा बोलतात कशीला म्हणतात बोंडक्याचा खायचं म्हणून काय आम्हाला खायचं काय चला. ते एक झाड तुम्हाला मगाशी दाखवलं ना मी, ते होतं बोंडग्याचं. ते तुम्हाला विचारलं ना मी, प्रश्न एक विचारला तुम्हाला, की त्याच्यामध्ये की तो झाड फळ कोणतं आहे, ते बोंडग्याचं फळ होतं. बाबांनी मला सांगितलं आता ते. आणि त्यानंतर बाबा मला सुद्धा बोलले की चल तुला मी जांभूळ पण देतो. बोलत चला, मला पण खायची आवड, मी बोललो चला खाऊया. आता बाबा ते देतात मला पुन्हा चांगले चांगले, ते बाजूला काढून देतात आणि खराब ते फेकून येतात. तर बघूया आता आपण ते घेऊन जाऊ आणि खाऊ आपण मस्तपैकी गाडीत बसून. बाबा पुन्हा एकदा धन्यवाद एवढे आमची सोय केल्याबद्दल. हे काय नाही, आणखीन पाडायचे आहे. नाही नाही, बस झाले, खूप झाले, खूप झाले. मित्रांनो, आता जस्ट सरांच्या इथे काम करणारी मुलगी आहे, तिने म्हणजे मॅडमसाठी आंबे वगैरे, जांभूळ वगैरे आणले. त्यातला एक आंबे म्हणजे आपली गावची रानटी बिटकी असतात ना, ते आम्ही आमच्यामध्ये बिटकी बोलतो, तुमच्यामध्ये काय बोलतात मला माहिती नाही. जर तुमच्यामध्ये जर काय वेगळं बोलत असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर एक नंबर लागते ना मित्रांनो. लहान होतो तेव्हा खायचो मी, आणि आता खूप वर्षानंतर मी फायनली बिटकी खातोय. आणि त्यात खाण्यापेक्षा चोखण्यात खूप मजा असते बघा. आणि गोड आहे मित्रांनो, प्युअर गोड. याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नाहीये. आपलं ओरिजिनल ते ओरिजिनल मित्रांनो, एक नंबर अस्सल गावठी. तुम्ही पण खात असाल गावी तर तुम्हाला माहिती असेलच, बाटा चुकण्याची जी मजा आहे ना बिटकीची, ती पण खूप भारी वाटतं. खूप फिलिंग, एक नंबर फिलिंग येते मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे आंबा आंब्याच्या झाडाखाली बसून खाल्लेलं खूप भारी वाटतं. पण मी आंब्याच्या झाडाखाली न खाता हे कोणतं तरी झाड आहे त्याच्या खाली जाऊन बसून खातोय. ठीक आहे, पण झाडच आहे. मित्रांनो, खरोखर सांगतोय ना, एवढं भारी वाटतं ना. बघा, कुठेही जाणार तिथे नाती जपा, पैशाला व्हॅल्यू नाही. आता तेच बाबांनी काय बोलले, नाती महत्वाची पहिले. भले जुना माणूस होते पण कसं, आता मला समोरून बोलले की चल मी तुला जांभूळ देतो. बघ किती मित्रांनो भारी वाटलंय. बघा, जांभूळ त्यांनी काढून दिले, स्वतः झाडावरती चढले आणि काढून दिलं मला. एवढा प्राऊड फील होतो ना की आपण दुसऱ्याच्या गावी जातो आणि समोरचा व्यक्ती बोलतोय की बाबा चल मी तुझ्यासाठी देतो म्हणून. म्हणजे अशी माणसं आपल्या जगामध्ये आहेत अजूनही, की दुसऱ्यांना आपल्या मनात काही असेल किंवा नसेल, पण समोरचा व्यक्ती आपल्याला आणून देतोय. किती किती भारी वाटत असेल मनाला, विचार करा मित्रांनो. सो ठीक आहे,
आता आपण बाकीचे काही जास्त आता व्हिडिओ काय हे करत बसत नाही आहे मी आता. आणि आता मी पण आनंद घेणार आहे जांभळांचा. तर मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.